तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत। तर त्यातील क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन। त्यातील एक्झाम्पल फर्स्ट x² - 15x + 54 = 0। तर या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। हे एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर आपल्याला 1 × 54 ह्यांचे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागणार आहेत। तर आता पहा 54चं सिम्बॉल आहे प्लस, म्हणजे असे कोणते दोन फॅक्टर्स आहेत की जेणेकरून त्यांची ॲडिशन मिडल टर्म मिळायला पाहिजे, तर ते आहेत 9 × 6 9 सख 54। पण या ठिकाणी पहा, या ठिकाणी आहे मायनस साइन, तर हे मायनस साइन असेल तर हे दोघांना पण द्यायचं। या ठिकाणी जर पॉझिटिव्ह असेल तर मिडल टर्मला जे सिम्बॉल असेल ते दोन्हीला पण द्यायचं। या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर हे दोन्ही पॉझिटिव्ह येतील, या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर हे दोन्ही पण या ठिकाणी काय येतील, निगेटिव्ह येतील। तर ह्याचा ह्यांची ॲडिशन येते -15, म्हणजे या ठिकाणी आपण -15x अशा प्रकारे लिहू, x² - 9x - 6x + 54 = 0। पहिल्या दोन टर्मचा एक ग्रुप पाडला आणि शेवटच्या दोन टर्मचा एक ग्रुप पाडला। तर ह्या पहिल्या ग्रुपमधून x कॉमन येईल, आतमध्ये राहील x - 9। आता या ठिकाणी कॉमन काय घ्यावं लागेल, तर या ठिकाणी -9च यायला पाहिजे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये। तर आपण या ठिकाणी घेऊ -6 कॉमन घेतलं तर या ठिकाणी राहील x आणि 54 मी अशा प्रकारे लिहितो 9 × 6, पण आपण कॉमन घेतले -6, तर या ठिकाणी -6, तर या ठिकाणी आपण काय येईल -9च येईल, म्हणजेच आतमध्ये -6 कॉमन काढलं तर आतमध्ये राहील -9 = 0। हे दोन्ही ब्रॅकेट या ठिकाणी कसे येतात, सेम येतात। त्याच्याऐवजी एक ब्रॅकेट आपण या ठिकाणी घेतला x - 9, दुसरा ब्रॅकेट येईल x - 6 = 0। दोघांचा प्रोडक्ट 0 आहे। एक तर पहिला ब्रॅकेट x - 9 हा 0 येईल, किंवा या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट x - 6 = 0 येईल। -9 राईट साइड नंतर +9 होईल, देअरफॉर x = 9 और x = 6, देअरफॉर 9 and 6 are roots of given quadratic इक्वेशन। तर अशा प्रकारे आपण पहिले एक्झाम्पल पाहिलं। ह्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल तुम्ही पहा, सोडवण्याचा प्रयत्न करा। जर ते एक्झाम्पलमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू शकता। फिफ्थ एक्झाम्पल आहे 2x² - 2x + 1/2 = 0। तर या ठिकाणी 1/2 आहे, तर काय करा, ह्या इक्वेशनला दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊया। देअरफॉर या ठिकाणी आपण म्हणूयात मल्टिप्लाय both sides by 2, therefore 2 × 2 4x² - 2 × 2 4x + 2, आणि या ठिकाणी हे 1/2 आहे, कॅन्सल होईल, या ठिकाणी 1 = 0। आता हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे। या ठिकाणी x² चा कोएफिशियंट 4 आहे आणि कॉन्स्टंट टर्म 1 आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन 4 × 1 4, ह्यांचे फॅक्टर्स पाडायचे आहेत। या ठिकाणी +4 आहे, फॅक्टर्स अशा प्रकारे घ्यायचे की जेणेकरून त्यांची ॲडिशन 4 आली पाहिजे। मग या ठिकाणी कोणते दोन फॅक्टर्स आहेत, तर 2 × 2 2 × 2 4, ह्या दोघांची ॲडिशन मिडल टर्म मिळते। पण मिडलला कोणतं सिम्बॉल आहे, मायनस, हे मायनस दोघांना पण द्यायचे। या ठिकाणी -= -4। मग या ठिकाणी -4 आपण अशा प्रकारे लिहू 4x² - 2x - 2x + 1 = 0। पहिल्या दोन टर्मचा एक ग्रुप केला, सेकंड दोन टर्मचा एक ग्रुप केला। या ठिकाणी पहिल्या ग्रुपमधून 2x कॉमन येईल, आतमध्ये राहील 2x - 2x पूर्ण आपण कॉमन घेतले, म्हणजे या ठिकाणी 1 राहील, मायनस, ह्यातून मायनस साइन कॉमन घेऊयात, -1 इन ब्रॅकेट 2x - 1 = 0। तर या ठिकाणी 1 मधून मी -1 साइन कॉमन घेतलेला आहे, म्हणजेच हे 1 मी असं लिहिलं 1 = -1 × -1, ह्यातला हा -1 कॉमन घेतला, म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहिला -1। किंवा या ठिकाणी जर मायनस साइन कॉमन काढलं तर आतील प्रत्येक टर्मचं सिम्बॉल चेंज करा। या ठिकाणी -2x आहे, +2x झालं, या ठिकाणी +1 आहे,
त्यातलं मायनस साईन कॉमन काढले म्हणजे ह्याचं पण आपण सिम्बॉल चेंज केलं तर काय येईल -1. मग या ठिकाणी हे दोन्ही ब्रॅकेट सेम आले, त्याच्याऐवजी एक ब्रॅकेट येईल 2x - 1 आणि दुसरा ब्रॅकेट येईल 2x - 1 = 0. देअरफॉर 2x - 1 = 0 or 2x - 1 = 0. देअरफॉर 2x हा -1 राईट साईड नंतर +1 होईल और 2x = या ठिकाणी 1. देअरफॉर x = 1/2 or x = 1/2. देअरफॉर 1/2 and 1/2 are roots of given quadratic equation. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहूयात. क्वेश्चन नंबर 7 √2x² + 7x + 5√2 = 0 to solve this quadratic equation by factorization. Complete the following activity. तर या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे √2x² + 7x + 5√2 = 0. तर या ठिकाणी आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला कोणत्या नंबरचे फॅक्टर्स पाडावे लागतील ते आपण या ठिकाणी पाहूयात. x² चा कोएफिशियंट आहे √2 आणि या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर आहे 5√2. म्हणजेच या ठिकाणी येईल √2 आणि 5√2 यांचं मल्टिप्लिकेशन येईल 5 ॲज इट इज √2 × √2 √2 स्क्वेअर = स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल होईल 5 × 2 10. तर आपल्याला या ठिकाणी 10चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर मी हे एक्झाम्पल या ठिकाणी लिहून घेतो √2x² + 7x + 5√2 = 0. तर या ठिकाणी आपण 10चे फॅक्टर पाडायचे. 10चे फॅक्टर्स अशा प्रकारे घ्या, या ठिकाणी प्लस सिम्बॉल आहे जेणेकरून त्या फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 10 यायला पाहिजे आणि ॲडिशन मिडल टर्म यायला पाहिजे. या ठिकाणी ॲडिशन यायला पाहिजे 7. तर आपण ते फॅक्टरसाठी घेऊ 5 × 2 बरोबर आहे. ह्यांची ॲडिशन 7 येते, मल्टिप्लिकेशन 10 येतं. तर या ठिकाणी प्लस सिम्बॉल आहे, दोघांना पण आपण प्लस देऊयात दॅट = +7. तर हे मी अशा प्रकारे देतो √2x² + 5x + 2x + 5√2 = 0. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल 5x आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 2x. तर खाली पहा, खाली या ठिकाणी x कॉमन घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण ह्यांचा ग्रुप पाडला, एक ग्रुप आणि शेवटच्या 2 टर्मचा एक ग्रुप पाडला. तर ह्याच्यातून कॉमन येईल x. तर x कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी येईल √2x + 5 आणि ह्याच्यामधून तुम्ही जर कॉमन काढायचं असेल तर 2 तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता 2 = √2 × √2 आणि त्याच्यामध्ये हा √2 आणि ह्यातला हा √2 कॉमन काढला तर √2 आपण या ठिकाणी कॉमन घेतला तर आतमध्ये राहील फक्त √2x + 5 = 0. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी x कॉमन काढला तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल √2x + 5 प्लस या ठिकाणी √2 कॉमन काढलाय आणि आतमध्ये आलेला आहे √2x + 5. तर या ठिकाणी x + √2 या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे. तर हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, त्याच्याऐवजी आपण एकच ब्रॅकेट घेऊ म्हणजे तो येईल √2x + 5. म्हणजे या ठिकाणी पण येईल √2x + 5 = 0 आणि ह्याच्यावरून तुम्हाला जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर अशा प्रकारे येईल √2x + 5 = 0. देअरफॉर √2x = -5. देअरफॉर x = -5/√2 आणि दुसरा आहे x + √2 = 0. हे +√2 पुढे गेल्यानंतर -√2 होईल, x = -√2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला -√2 ऑलरेडी दिलेला आहे. तर दुसरी व्हॅल्यू येते -5/√2 -5 या ठिकाणी येईल √2 आणि या ठिकाणी फर्स्ट जे रूट आहे ते आहे असंच घ्या -5/√2
√2 and -2 आर द रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन. तर हे एक्झाम्पल तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला 8 एक्झाम्पल अशा प्रकारे दिलेला आहे. 3x² - 2√6x + 2 = 0. तर या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला 3 × 2 मीन्स 3 × 2 6चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर या ठिकाणी तुमचे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर √6च्या फॉर्ममध्ये यायला पाहिजेत. बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी अशा प्रकारे घेऊ √6 × √6. तर या ठिकाणी 6चे फॅक्टर्स पडतात √6 × √6. पण ह्या 6ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर हे 6 येईल तर ह्याला आपण 1ने मल्टिप्लाय करू. 6 × 1 = 6. तर आता ह्या 1चे तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर ह्या 1चे फॅक्टर्स काय येतील जेणेकरून त्यांची ॲडिशन 2 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 1 यायला पाहिजे. तर त्याचे पण फॅक्टर्स येतात 1 × 1. तर या ठिकाणी मिडलला सिम्बॉल आहे मायनस. तर ह्या दोघांना मायनस मायनस दिला सिम्बॉल. तर -1 -1 -2 ॲज इट इज आणि -1 × -1 आणि 1 × 6 = 6. तर या ठिकाणी ह्याच्यावरून तुम्हाला ह्या मिडल टर्मचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर ते अशा प्रकारे येतील √6 × -1 म्हणजे या ठिकाणी आलं -√6 आणि पुढचा पण √6 × -1 -√6 म्हणजेच या ठिकाणी मिडल टर्मचे फॅक्टर्स अशा प्रकारे येतात -√6 आणि -√6. म्हणून आपण या ठिकाणी मिडल टर्म अशा प्रकारे लिहू 3x² - √6x -√6x + 2 = 0. तर या ठिकाणी पहा हेच एक्झाम्पल मी कशा प्रकारे लिहितो. 3 कॅन बी रिटन ॲज √3 × √3x² -√6 कॅन बी रिटन ॲज √2 × √3x -√6 can be written as √2 × √3x plus 2 can be written as √2 × √2 = 0. तर हा येईल फर्स्ट ग्रुप आणि हा येईल सेकंड ग्रुप. ह्या फर्स्ट ग्रुपमधून काय येईल √3 आणि √3x कॉमन येईल म्हणजे या ठिकाणी येईल √3x कॉमन घेतलं आतमध्ये राहील √3x -√2. तर या ठिकाणी काय कॉमन येईल बरं √2 कॉमन येईल. या ठिकाणी प्लस सिम्बॉल आहे या ठिकाणी मायनस सिम्बॉल आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला मायनस सिम्बॉल कॉमन काढावं लागणार आहे म्हणजे -√2 आपण कॉमन घेतलं आतमध्ये राहिलं √3x मायनस या ठिकाणी मायनस घेतले म्हणून आतलं सिम्बॉल पण चेंज होईल. √2 कॉमन घेतले आतमध्ये राहिलं √2 = 0. आता हे दोन्ही ब्रॅकेट पहा सेम आहेत का सेम आहेत म्हणजे आपलं बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी येईल या दोन्ही ब्रॅकेटच्या ऐवजी एक ब्रॅकेट √3x -√2 एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल √3x -√2 = 0. दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे या ठिकाणी येईल √3x -√2 = 0 और √3x -√2 = 0. Therefore √3x as it is -√2 राईट साईड गेल्यानंतर प्लस √2 होईल या ठिकाणी पण सेम तेच येईल √3x = √2. Therefore x = √2/√3 or x = √2/√3. Therefore x = √2/√3 can be written as √2/3 or x = √2/3. Therefore √2/3 and √2/3 are the roots of given quadratic equation. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील 9th एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. आपण या ठिकाणी 10th, 11th आणि 12th एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात.
तर 10th एक्झाम्पल आपल्याला अशा प्रकारे दिलं आहे 25m² इक्वल टू 9. तर ह्याच्यामध्ये पहा तुम्हाला मिडल टर्म दिलेली नाही. तर मिडल टर्म दिलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊन तुम्ही फाइंड आउट केलं तरी पण चालेल. तर या ठिकाणी एक्झाम्पल लिहून घ्या 25m² इक्वल टू 9 आहे असं ठेवलं तरी चालेल किंवा ह्याच्यावरून m² ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तरी सुद्धा चालेल. आपण डायरेक्ट या ठिकाणी म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट on both side. Therefore 25 चा स्क्वेअर रूट 5 m² चा स्क्वेअर रूट m इक्वल टू 9 चा स्क्वेअर रूट 3. पण या ठिकाणी एक तर लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला प्लस ऑर मायनस सिम्बॉल घ्या. तर आपण ते प्लस ऑर मायनस सिम्बॉल राईट साईडला घेऊयात. या ठिकाणी m इक्वल टू प्लस ऑर मायनस 3/5. Therefore m इक्वल टू प्लस 3/5 or m equal to minus 3/5. Therefore 3/5 and minus 3/5 are the roots of given equation. हे होतं 10th एक्झाम्पल. 10th एक्झाम्पल अशा प्रकारे आहे. 11th एक्झाम्पल या ठिकाणी 7m² इक्वल टू 21m अशा प्रकारे दिले. तुम्ही या ठिकाणी म्हणताल डायरेक्ट m कॅन्सल होईल, पण m कॅन्सल करू नका, कारण की आपल्याला हे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये प्रत्येक क्वाड्रेटिक इक्वेशनला 2 रूट्स येतात. या ठिकाणी जर तुम्ही m कॅन्सल केलं तर अशा प्रकारे येईल 7m इक्वल टू 21. देअरफॉर m इक्वल टू 21/7 m इक्वल टू या ठिकाणी 3. पण एकच रूट आला, मग दुसरा रूट पुढे येईल, मग त्याच्यामुळे या ठिकाणी m हा कॅन्सल करू नका. तर हे लिहिताना अशा प्रकारे लिहून घ्या 7m² मायनस 21m इक्वल टू 0. आणि या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट टर्म अब्सेंट दिलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस कॉन्स्टंट टर्म अब्सेंट असेल त्यावेळेस तुम्हाला व्हेरिएबल कॉमन काढायचं आहे. या ठिकाणी व्हेरिएबल आहे m, तर ह्याच्यामधून आपण m कॉमन काढूयात. m कॉमन काढल्यानंतर आतमध्ये राहील 7m मायनस 21 इक्वल टू 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजेच एक तर m 0 असेल किंवा 7m मायनस 21 इक्वल टू 0 असेल. या ठिकाणी m इक्वल टू 0 हा एक रूट आपल्याला भेटला आणि दुसरा रूट ह्याच्यावरून फाइंड आउट करूया. और 7m इक्वल टू 21, m इक्वल टू 0 और m इक्वल टू किती या ठिकाणी 21/7. देअरफॉर m इक्वल टू 0 और m इक्वल टू 3. देअरफॉर 0 and 3 आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे m² मायनस 11 इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिडल टर्म अब्सेंट दिलेली आहे. तर ह्याच्यावरून तुम्ही व्हेरिएबलचा स्क्वेअर अगोदर फाइंड आउट करा, म्हणजे या ठिकाणी येईल m² इक्वल टू 11. आणि या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे की कशा प्रकारे सॉल्व करायचं ते. या ठिकाणी दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर m ची व्हॅल्यू निघून जाईल. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर m इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस मायनस 11चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण या ठिकाणी घेतलं स्क्वेअर रूट ऑफ 11. देअरफॉर m इक्वल टू रूट 11 और m इक्वल टू मायनस रूट 11. देअरफॉर रूट 11 and minus root 11 are the roots of given इक्वेशन. तर प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत. जे पण काही सॉल्व करून दिलेले नाहीत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही ते पाठवू शकता. धन्यवाद.